आता बघूया सविस्तर बातम्या पुन्हा एकदा नांदेडमधनं एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे केरूर गावात। निवडणुकीमध्ये तिसरं अपत्य अडसर ठरत असल्यानं पित्याने पोटच्या 7 वर्षीय मुलीची हत्या केली आहे। पांडुरंग कोंडा मंगले असं आरोपीचं नाव आहे। आर्थिक विवंचनेतनं हत्या केल्याचं कारण सुरुवातीला सांगण्यात आलेलं, मात्र या तपासात हत्येमागे निवडणुकीचं कारण असल्याचं स्पष्ट झालंय। 29 जानेवारीला आरोपीने मुलगी प्राचीला दुचाकीवरून तेलंगणात नेऊन कडपल्ली रस्त्यालगतच्या कॅनलमध्ये फेकून दिलं। ग्रामपंचायत निवडणूक ओबीसी आरक्षणासाठी असल्यानं आरोपीला सरपंच पदासाठी तयार केलं जात होतं। या कटात आरोपीची पत्नी आणि केरूरचे सरपंच हे सहभागी असल्याची धक्कादायक माहिती या तपासामध्ये समोर आली आहे। ये पता चला कि तो अपकमिंग जनरल लोकल बॉडी इलेक्शंस में केरूर ग्राम पंचायत से सरपंच कॉन्टेस्ट करने के लिए 3 बेटे हैं तो डिस्क्वालिफाइड बोल के एक बेटे को कैसे तो भी निकाल देना बोल के एक बेटी को उधर से लाके इधर तेलंगाना में मार डाल दिया। तो टेक्निकल एविडेंस के साथ उसको अरेस्ट करे, तो उनको सपोर्ट करे थे, उनको जो सजेस्ट करे थे एक प्रेजेंट सरपंच गणेश बोल के उसको भी अरेस्ट कर दिया। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर विलिनीकरणाच्या राजकीय चर्चांना जोरदार सुरुवात झाली। शरद पवारांच्या पक्षाकडून देखील अजित पवारांच्या सोबत विलिनीकरणाची चर्चा केली जात होती असे दावे केले जात आहेत। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातून विलिनीकरणाबाबत साबत पवित्रा घेतल्याचं वारंवार पाहायला मिळतं। अशातच राष्ट्रवादी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेतली। आमच्यापुढे विलिनीकरणाचा विषय नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। तो विषय आता पहिलं आमच्या पक्ष, आमच्या घर, आमच्या विधिमंडळ हे सगळं सेटल केल्यानंतर बाकीच्या काही असेल तर विषय आम्ही तेव्हा बघू। आज तो विषय आमच्या पुढे नाही। 1952 पासून माझे वडील महाराष्ट्राची जनतेने निवडून दिलं। मी अनेक वेळा लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेकडून निवडून गेलो आणि आमच्या बद्दल आणि आमच्या बॅकग्राऊंड बद्दल कोणी जर कॉमेंट करत असेल तर त्यांना लाज वाटायला पाहिजे की अशा गोष्टी ते करत आहे। मी महाराष्ट्राचा एक जनप्रतिनिधी म्हणून आज तुमच्या समोर इथे बसलेलो आहे आणि पक्षाचा निर्णय ते योग्य रीतीनेच होईल, योग्य दिशेनेच होईल, योग्य व्यक्तीचाच होईल आणि माझ्याशिवायच होईल। आता याच्या पलीकडे मी काय म्हणावं। दरम्यान सध्या दुखवट्याची वेळ सुरू आहे, ती संपल्यावर अजित पवारांसोबत कुठे कुठे बैठक झाली, बैठकीला कोण कोण उपस्थित होतं या सगळ्याची आपण सविस्तर माहिती देऊ असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटलंय। मी सुद्धा अनेक बैठकीला उपस्थित होतो, पण सध्या असं आहे की दुखवट्याचा काळ चालू आहे। दुखवट्याचा काळ संपल्यानंतर मग सविस्तर अजितदादाबरोबर कुठे मीटिंग झाली, कोणत्या तारखेला झाली, किती वाजता झाली, त्या मीटिंगला कोण कोण होतं, त्या मीटिंगला काय काय ठरलं, हे सविस्तर दुखवट्याचा काळ संपल्यानंतर सांगू। राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार की नाही याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीमध्ये आज पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे। पटेलांनी बंद दाराआड मोदी आणि शहांची 5 ते 6 मिनिटं चर्चा केल्याची माहिती आहे। मात्र कोणत्या विषयावर चर्चा झाली अद्याप स्पष्ट नाही। प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर लवकरच सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधानांची भेट घेतील असं कळतंय। त्यामुळे येणाऱ्या काळात राजकारणात आणखी काही नवा ट्विस्ट येतो का पाहणं महत्त्वाचं आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्याच नेतृत्वात राष्ट्रवादीची भविष्यातली वाटचाल असेल या एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय। सुनेत्रा पवारांकडेच पक्षाचं नेतृत्व सोपवणार असल्याचं दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेलांनी म्हटलं। सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातच पक्षाची आगेकूच करायची आहे असंही ते म्हणाले। पुष्टि की कि नहीं, अगर नेतृत्व होगा तो हम सुनेत्रा ताई पवार को ही ये नेतृत्व सौंपना चाहेंगे। सबने बड़े आदर के साथ उनका वहां पर चयन किया। कोई बोलता है कि इतने दिन होता है, उतने दिन होता है, लेकिन पवार परिवार में उनकी परंपरा रही है कि 3 दिन का वो शोक रखते हैं और फिर अपना दायित्व समझ के अपने काम पे लगते हैं। और हमने बिना विलंब उसी दिन सुनेत्रा जी पवार को
महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री पद पर वहां पर उनकी शपथ करवाई। अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा पवार यांची वर्णी लागल्यावर आता पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्री पदही त्यांच्याकडे सोपवण्यात आलंय। याबद्दलचा आदेश राज्य सरकारने काढला। पुणे जिल्हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जात होता। या जिल्ह्याचा विकास आणि प्रशासनावर त्यांची पकड होती। तोच वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्रा पवारांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली। दरम्यान सुनेत्रा पवार सक्रिय राजकारणात आल्यावर पार्थ पवारांच्या कमबॅकच्या चर्चांना जोर धरलेला आहे। सुनेत्रा पवारांनी खासदारकीचा राजीनामा देत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलंय, त्यामुळे त्यांची राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे। त्यामुळे या जागेकरता पार्थ पवारांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। त्यामुळे पार्थ पवार दिल्लीतील राज्यसभेतनं आपल्या राजकीय कारकिर्दीची नव्याने सुरुवात करू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली। सुनेत्रा पवारांच्या कार्यकाळाला 2 वर्ष शिल्लक असली तरी पार्थ पवारांना पूर्ण 6 वर्षांसाठी राज्यसभेत पाठवलं जाऊ शकतं। विशेष म्हणजे 2019 मध्ये पार्थ पवारांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेली, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला। अजित पवारांच्या अकाली निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेने जोर धरलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे आणि रोहित पवार समोरासमोर अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भाष्य केलेलं होतं, तर लवकरच अजितदादांची इच्छा पूर्ण होणार होती। मात्र त्याआधीच अजितदादांचं अपघाती निधन झाल्याचा दावा राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडेंनी केला। सर्व दादांच्या समोर बैठकीला होता असताना कोणाला किती तिकीट द्यायची काय द्यायची, तर दादांनी त्यावेळेस सांगितलं होतं, अरे आपलं पक्ष दोन्ही पक्ष एकच होणार आहे, तर त्यांना 2-4 जागा देऊन टाका असं आम्हाला ते सांगायचे। आता ते आम्ही म्हणायचो कधी होणार आहे काय होणार आहे, मग ती प्रोसेस चालू आहे असं ते आम्हाला सांगायचे। त्यावेळेस मी म्हटलं की दादा आता पवार साहेब थकलेले आहेत आणि पवार साहेबांच्या बाबतीमध्ये खूप त्या ठिकाणी तुमच्यावरती विश्वास आहे, तुमच्यावरती प्रेम आहे, दादा तुम्ही एक झालं पाहिजे। मलाही वाटतं की आता साहेब थकलेले तर या सगळ्या गोष्टी करा। अरे म्हणले बाबा चाललेले आमचं सगळं हे, आता त्याला वेळ येऊ द्या, या सगळ्या गोष्टी होईल, महापालिका निवडून झाल्यानंतर आपण बघू असं त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं होतं। अजित पवारांकडे भाजपच्या भ्रष्टाचाराचे पुरावे होते, ते स्वगृही येण्याच्या तयारीत होते असा दावा अजित पवारांचा विमान अपघात ऑपरेशन लोटसचा भाग आहे का असा गंभीर आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला, तर भाजप नगरसेवक नवनाथ बन यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले। अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असतील तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव ठरला असता। त्याच्यामुळे अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का असा लोकांनी प्रश्न विचारलेला। ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो? इतक्या निर्घृण पद्धतीने देशात राज्यकारभार सुरू आहे, कोणालाही आपल्या जीवाची शाश्वती नाही। जो भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जाईल तो एकतर तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो, अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये आहे। उद्या भूकंप झाला तरी संजय राऊत म्हणतील की हे ऑपरेशन लोटसचा भाग आहे। उद्या सुनामी आली तरी संजय राऊत म्हणतील की हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे। उद्या पूर आला तरी संजय राऊत म्हणतील की ऑपरेशन लोटसचा भाग आहे। संजय राऊत यांनी ऑपरेशन लोटसचं नाव घेण्याच्या ऐवजी त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे सादर केले पाहिजे। अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर मोठी कारवाई करण्यात आली आहे। व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीची डीजीसीएकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे। विशेष ऑडिटसाठी डीजीसीएची टीम थेट कंपनीच्या कार्यालयात दाखल झाली। या प्रकरणाचा सविस्तर चौकशी अहवाल 15 फेब्रुवारीपर्यंत सादर करावा असे आदेश देण्यात आले आहेत। विशेष म्हणजे गेल्या 3 वर्षात व्हीएसआरचे व्हेंचर्सच्या 2 विमानांचे अपघात झाले असल्याने ही चौकशी अधिक गंभीर मानली जाते। अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आलाय। तपासाकरता सीआयडीचे अधिकारी लवकरच बारामतीत दाखल होणार आहेत। व्हीआयपी अपघात प्रकरणाचा सखोल आणि स्वतंत्र तपास सुनिश्चित करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत। याचबरोबर डीजीसीएचा विशेष अहवाल लवकरच तयार होणार असल्याची माहिती मिळते, ज्यावरून पुढील कारवाई ठरवली जाईल। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना सुप्रीम कोर्टात मोठा झटका बसलेला आहे। इतकी बेकायदेशीर कामं करण्याची हिंमत कशी होते असा सवाल सुप्रीम कोर्टाने रोहित पवारांना विचारला अशी माहिती आहे। बेकायदेशीर कामं करता केस मागे घेता की डिसमिस करू अशी विचारणा करत एमसीएच्या सदस्य नोंदणीवर कोर्टाने तीव्र आक्षेप घेतलाय। दरम्यान रोहित पवारांनी पवार कुटुंबातल्या सदस्यांसह 400 आजीवन सदस्य नोंदवले होते। त्याविरोधात टीम इंडियाचा माजी क्रिकेटर केदार जाधवने याचिका दाखल केली होती। यावरून सुप्रीम कोर्टाने रोहित पवार यांना सवाल विचारले। मुंबई अहमदाबाद महत्वाकांक्षी बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर असतानाच पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यात दुसऱ्या माउंटेन टनेलचा ब्रेक थ्रू करण्यात आलाय।
या कार्यक्रमाकरता रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. पालघर जिल्ह्यातील या टनेलची एकूण लांबी 454 मीटर आणि 14.4 मीटर रुंदी आहे. महाराष्ट्रामध्ये असे एकूण 7 टनेल आहेत आणि या सर्व टनेल्सचं काम प्रगतीपथावर आहे. वर्ध्यामध्ये 2 वर्षांपासून बालसंगोपन योजनेचं अनुदान रखडल्यानं बालसंगोपनाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या प्रकरणी वर्धा सोशल फोरमच्या नेतृत्वात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. मुलांचं शिक्षण पालनपोषण कसं करायचं असा सवाल महिलांनी केलाय. त्यामुळे बालसंगोपन योजनेअंतर्गत मिळणारं अनुदान तातडीने द्यावं अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे. दीड पावणे 2 वर्षापासून या महिलांना जो त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी निधी आहे, आज ज्या एकल महिला आहेत त्यांच्याकडे अनेक या शेतकरी विधवा आहेत. त्या महिलांना आधी शेतीतून सपोर्ट नाही, त्यांच्या सासऱ्यांकडनं माहेरकडूनही फारसा आर्थिक सहाय्य नसतं आणि ही बाब तत्कालीन शासनाने ही बाब लक्षात घेऊन हा निधी सुरू केला होता. आणि अशा अवस्थेमध्ये जर का त्यांच्या संगोपनाचाच निधी यांना मिळाला नाही तर त्यांनी कसं जगावं? त्यांच्या मुलांचं शिक्षण बंद पाडायची अशी इच्छा आहे का शासनाची? हा आमचा पहिला प्रश्न आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने विद्यापीठ अधिनियमातील अटी शर्तींचा भंग केल्याचा ठपका ठेवत पुण्यातील सिंहगड दंत महाविद्यालयाची संलग्नता रद्द केली आहे. थकीत वेतनावरून शिक्षकांनी केलेल्या कामबंद आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झाल्यानं कारवाई झाली आहे. त्यामुळे सिंहगड दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार नसल्याचं स्पष्ट झालंय. महाविद्यालयाने सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना थकीत वेतनाची संपूर्ण रक्कम अदा करावी, याबाबतचा अहवाल विद्यापीठाला सादर करावा. त्यानंतर आवश्यक तपासणी करून विद्यापीठाला पुढील निर्णय घेतला जाईल असं विद्यापीठाने स्पष्ट केलं. सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचं अन्यत्र स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते. राष्ट्रीय सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे संयुक्त प्रवेश परीक्षेच्या म्हणजे जेईईच्या दुसऱ्या सत्राकरता नोंदणी प्रक्रिया चालू झाली आहे. यात विद्यार्थ्यांना 25 फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून 15 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी शुल्क भरता येणार आहे. तसंच ही परीक्षा 2 ते 9 एप्रिल दरम्यान होण्याचा अंदाज सांगण्यात येतोय. राज्यातील एनआयटी आणि आयआयटी तसंच केंद्र सरकारच्या इतर तांत्रिक संस्थांमधील अभियांत्रिकी पदवीच्या प्रवेशाकरता जेईई मेन ही परीक्षा महत्त्वाची समजली जाते. राज्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले. त्यामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा 23 ते 25 फेब्रुवारीला दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रावर होतील. यापूर्वी 9 आणि 10 फेब्रुवारीला परीक्षा होणार होत्या. मात्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या मतमोजणीसाठी निर्णय पुढे ढकलण्यात आलेला होता. सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेला अहिल्यानगरचा सर्पमित्र आकाश जाधव गांजा तस्करी प्रकरणी अडकलाय. युट्यूबवर 56 लाख सबस्क्रायबर्स आणि इंस्टाग्रामवर 3 लाख फॉलोअर्स असलेला आकाश ओडिशावरनं महाराष्ट्रात गांजाची तस्करी करत असल्याचं उघड झालंय. ओडिशा, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात त्याचं तस्करीचं रॅकेट सक्रिय होतं. पोलिसांना चकवा देण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर करण्यात येत होता. पोलिसांनी आकाश जाधवकडनं कारवाईत तब्बल 2,60 लाखांचा सुमारे 5 क्विंटल गांजा जप्त केलाय. मुंबईतल्या रोहित शेट्टींच्या घरावर गोळीबार झालेला बिश्नोई गँगने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती. या प्रकरणी आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र गोळीबार करण्याआधी आरोपींनी रोहित शेट्टींच्या घराजवळील परिसराची रेकी केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. आरोपींनी मुंबईतल्या जुहू परिसराची रेकी केली. मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर सुशील रहेजा विरोधात गोवंडी पोलीस ठाण्यामध्ये गंभीर गुन्हा नोंदवण्यात आलाय. कार्यालयीन मीटिंग दरम्यान कागदपत्र व्यवस्थित जुळवून न दिल्याच्या रागातनं सुशील रहेजा यांनी मराठी तरुणाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत आहे. तुम घाटी लोक सुधरोगे नाही असं वक्तव्य सुशील रहेजा यांनी केलंय. तक्रारदार राहत्या चेंबूर इथल्या रहेजा होम्सच्या कार्यालयात शिपाई म्हणून काम करत होता. पोलीस या प्रकरणाची आता सखोल चौकशी करत आहेत. तर रहेजा प्रकरणावर मनसे नेते गजानन काळेंनी भाजपवरच टीका केली आहे. केंद्रात आणि राज्यात आणि मुंबईत आता भाजपची सत्ता आहे, त्यामुळे रहेजा नावाच्या बेडकांची डराव वाढली आहे. आता आशिष शेलार, साठम आणि फडणवीसांच्या आशीर्वादाने सुशील रहेजा तुरुंगात जातो की बाहेर राहतो हे पाहावं लागेल असं गजानन काळे म्हणतात. आता स्वतःला मराठीचे कैवारी समजणारे अमित साटम, आशिष शेलार आणि फडणवीस यांच्या आशीर्वादामुळे हा रहेजा नावाचा बिल्डर आता तुरुंगात जातो की बाहेर राहतो हेच आता आम्ही बघतो. बाकी रस्त्यावरचा न्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने करेलच. मीरा भाईंदरला मेहता नावाचा महापौर बसणे आणि मुंबईत त्याच दिवशी एका मराठी तरुणाला रहेजा नावाच्या बिल्डरकडून मारहाण होणे हे सूचक नाही तर मराठी माणसासाठी
धोक्याची घंटा आहे. बीडमध्ये एका नामांकित महाविद्यालयात शाब्दिक वादातनं विद्यार्थ्यावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादात अक्षय देशमुख या विद्यार्थ्याने आदित्य गाडे याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये आदित्यच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. नागपूरमध्ये अतिक्रमणाच्या कारवाई विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. नागपूर महापालिकेसमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. यावेळी आक्रमक कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली आहे. पालिकेतील विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन झालं. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर 3 महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी धान विक्री केली. मात्र आता 3 महिने उलटूनही शेतकऱ्यांना धनाचे चुकारे मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्या. भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी थेट तहसील कार्यालयात फटाके फोडत शासनाचं लक्ष वेधून घेत राज्य शासनाचा निषेध केला. शेतकऱ्यांचे तातडीने चुकारे द्यावे आणि धान खरेदीची लिमिट वाढवून द्यावी या मागणीचं निवेदन संतप्त शेतकऱ्यांनी लाखांदूर तहसीलदार यांना दिले. शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या 148व्या प्रकट दिना सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली. विधिवत येत्या 8 फेब्रुवारीला संत गजानन महाराजांचा प्रकट दिन आणि या पार्श्वभूमीवर पूर्णाहुती याग यज्ञाने सोहळ्याचा शुभारंभ झाला. 148व्या प्रकट दिनानिमित्ताने शेगावात आजपासूनच भाविक आणि दिंड्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. लोकसभेत झालेल्या गोंधळानंतर 8 खासदारांचं निलंबन करण्यात आलं. अधिवेशन संपेपर्यंत हे निलंबन राबवलं जाणार आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस खासदार प्रशांत पटोळे यांचाही यामध्ये समावेश आहे. याशिवाय मणिकम टैगोर, राजा वारिंग, गुरजीत औजुला, हिबी इडन, किरण रेड्डी आणि व्यंकटरमण यांच्यावर कारवाई झाली. भारत चीन चर्चेदरम्यान विरोधी पक्षातल्या खासदारांनी आक्रमकतेने गोंधळ घातला. त्यामुळे ही तीव्र कारवाई जी आहे ती करण्यात आली. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशातल्या न्यायालयाने 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी साधन संपत्तीचा दुरुपयोग आणि भूखंड वाटपातील घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने शिक्षा सुनावली. शेख हसीना या सध्या भारतात आश्रयालयात. दरम्यान हसीना यांच्या विरोधात चालवण्यात आलेले सगळे खटले हे खोटे आहेत असं शेख हसीना यांच्या आवामी लीग पक्षाने म्हटलं. शिक्षेआधीच ठरवून नंतर न्यायालयात सुनावण्या घेण्यात आल्यात. यामागे राजकीय षडयंत्र याचा दावाही आवामी लीग पक्षाने केला. बातमी जपानमधनं आहे. सध्या तिकडे जोरदार हिमवृष्टी सुरू आहे. उत्तरेकडल्या भागात बर्फवृष्टीने गेल्या 81 वर्षांचे रेकॉर्ड मोडले आहेत. 1945 नंतरची सर्वात मोठी बर्फवृष्टी ठरली. होक्काइडो प्रांतात झालेल्या भीषण बर्फाच्या वादळामुळे रस्ते, रेल्वे आणि बस सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली. न्यू चितोसे विमानतळावरील जवळपास 90 उड्डाणं रद्द झाली आहेत. जपानच्या हवामान खात्याने येणाऱ्या दिवसात अजूनही बर्फवृष्टीची शक्यता वर्तवलेली आहे. सध्या अमेरिकेमध्ये फेडरल इमिग्रेशन एजंट्सच्या कारवायांमुळे जनतेत असंतोष आहे. ट्रम्प प्रशासनाचा विरोध करण्यासाठी लोक त्यांचे पुतळे जाळतायत. निदर्शनं सुरू आहेत. अनेक सेलिब्रिटी नाराजी व्यक्त करतायत. अशातच आता कॅलिफोर्निया शहराच्या सिटी काउन्सिलमध्ये बॅटमॅनच्या वेशभूषेत एका नागरिकाने सिटी काउन्सिलच्या सदस्यांना धारेवर धरलं. या बॅटमॅनचं आंदोलन सध्या व्हायरल होत आहे. मेक्सिकोच्या दक्षिणेकडील भागात पुरातत्व शास्त्रज्ञांना 1400 वर्ष जुनं थडगं सापडलं. कोरीव कामाने सजलेल्या झापोटेक संस्कृतीचे थडगं ऑक्साका राज्यातील सॅन पाब्लो हुइट्झो इथे आढळलंय. या शोधाला गेल्या दशकातील सर्वात महत्त्वपूर्ण पुरातत्वीय शोध असं म्हटलं जात आहे. या कबरीतील अनेक सुस्थितीत असलेल्या अवशेषांपैकी एक दफन कक्षाच्या प्रवेशद्वारावर असलेली घुबडाची मूर्ती. झापोटेक लोकांसाठी घुबड हे रात्र आणि मृत्यू या दोन्हींचं प्रतीक आहे. हैदराबादमधनं ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या एका दाम्पत्याने आपल्या श्वानाला ऑस्ट्रेलियात सोबत नेण्याकरता तब्बल 15 लाख रुपये मोजले. ऑस्ट्रेलियाचे प्राणी आयात नियम अतिशय कडक आहेत. भारताला रेबीज फ्री देशांच्या यादीत स्थान नसल्यानं स्कायला थेट नेता येत नव्हतं. त्यामुळे त्याला आधी दुबईला पाठवण्यात आलं आणि तिथे 6 महिने राहिल्यावर त्याला ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळाला. हा श्वान दुबईत असताना दाम्पत्य 1 महिना त्याच्यासोबत दुबईत होतं. त्यानंतर व्हिडिओ कॉलवरनं ते त्याच्या संपर्कात होतं. आइसलँड देशातील एका बेटावर जगातील सर्वात एकाकी घर आहे. एलिडे बेटावर असलेल्या घराला वर्ल्ड लोनलिएस्ट हाऊस म्हणून ओळखलं जातं. या बेटावर मोठ्या प्रमाणात पफिन नावाचे पक्षी आढळतात. त्यांच्या शिकारीसाठी एलिडे हंटिंग असोसिएशन या संस्थेने घराची निर्मिती केली. हे घर अतिशय दुर्गम भागात आहे. तिथे वीज, नळ किंवा पाण्याची पाईपलाईन नाहीये. मात्र पावसाचं पाणी साठवून ठेवण्याची आणि त्याचा वापर करण्याची सुविधा आहे. या होत्या वेगवान घडामोडी. या बुलेटिनमध्ये इकडेच थांबतो. एक छोटासा ब्रेक.